विद्यार्थी सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, आपण जर ठाणे महानगरपालिका याकरिता अग्निशमन अधिकारी, फायरमन, यंत्रचालक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्यांच्या सिलेबसमधील जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हँडलिंग ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ फायर होज. जो फायर होज असतो त्याचा मुख्य उद्देश काय असतो. ऑप्शन आपल्या समोर आहेत. ऑप्शन आपण रीड करायचे आहेत आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर जो फायर होस जो असतो त्याचा प्रायमरी पर्पज आहे ऑप्शन बी, पाणी किंवा अग्निशामक माध्यम वाहून नेणे. पुढील प्रश्न, विच इक्विपमेंट इज यूज टू कंट्रोल द डिरेक्शन अँड फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम होज. होजमधून पाण्याचा प्रवाह व दिशा नियंत्रित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. नोझल, हायड्रंट, शिडी की कपलिंग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, नोझल या ठिकाणी वापरलं जातं. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ होज कपलिंग. होज कपलिंगचं मुख्य कार्य काय आहे. तर ते आहे ऑप्शन बी, टू कनेक्ट होज सेक्शन्स. यानंतर पुढील प्रश्न, बिफोर युझिंग फायर होज व्हॉट विल बी चेक्ड फर्स्ट. फायर होज वापरण्यापूर्वी सर्वप्रथम काय तपासावे. जर थोडं जरी डोकं वापरलं तर आपल्याला लगेचच याचं उत्तर कळेल. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, इट्स कंडिशन फॉर डॅमेज ऑर डिफेक्ट. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द करेक्ट मेथड ऑफ स्टोरिंग फायर होज. फायर होज साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे. ऑप्शन रीड करायचे. ओला व घट्ट दुमडलेला, स्वच्छ कोरडा व योग्य प्रकारे गुंडाळलेला थेट सूर्यप्रकाशात की जड उपकरणाखाली. तर काय असेल ऑप्शन बी, स्वच्छ कोरडा व योग्य प्रकारे गुंडाळलेला फायर होज या ठिकाणी असला पाहिजे. फायर होज म्हणजे थोडक्यात काय, अग्निशमन जे असते त्याच्या पाठीमागे जो पाईप असतो त्याला आपण फायर होज म्हणतो आणि त्या पाईपाच्या पुढे जो असतो त्याला नोझल म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ फायर हायड्रंट. फायर हायड्रंटचा मुख्य उद्देश काय आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, अग्निशमनासाठी पाणी पुरवणे. यानंतर पुढील प्रश्न, विच इक्विपमेंट इज यूज टू मेजर द प्रेशर इन फायर पंप सिस्टीम. फायर पंप प्रणालीतील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रेशर गेज या ठिकाणी वापरलं जातं. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करायचंय, कारण की तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट शुड अ फायर फायटर डू इफ अ होज कपलिंग लीक्स ड्युरिंग ऑपरेशन. ऑपरेशन दरम्यान होज कपलिंग मधून गळती झाल्यास अग्निशामकाने काय करावे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, करेक्ट ऑर रिप्लेस द डिफेक्टिव्ह कपलिंग सेफली. दोषपूर्ण कपलिंग सुरक्षितपणे दुरुस्त किंवा बदलावे. यानंतर पुढील प्रश्न, विच टाइप ऑफ एक्सटिंग्विशर इज जनरली सुटेबल फॉर एनर्जाइज्ड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. विद्युत प्रवाह सुरू असलेल्या उपकरणांसाठी सामान्यतः कोणता अग्निशामक योग्य असतो. ऑप्शन आहेत पाणी, कार्बन डायऑक्साईड, ओला कपडा की पाण्याची बादली. तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, CO2. पुढील प्रश्न, आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आपण बघणार आहे ना त्यामध्ये मी फायर एक्सटिंग्विशर जे आहे त्याचे वेगवेगळे टाईप आहे, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी, यावर देखील एक व्हिडिओ बनवेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. पुढील प्रश्न, वाय शुड वॉटर जनरली नॉट बी युज्ड ऑन एनर्जाइज्ड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. विद्युत प्रवाह सुरू असलेल्या उपकरणावर सामान्यतः पाणी का वापरू नये. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, त्यातून विद्युत प्रवाह वाहून विजेचा धक्का लागू शकतो. विद्यार्थ्यांनो अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन, अग्निशमन अधिकारी याकरता जर आपल्याला तांत्रिक प्रश्न हवे असेल तर तुम्हाला संपूर्ण मटेरियल इंग्लिश आणि मराठी भाषेत उपलब्ध करून देतोय. 2500+ प्रश्न असणार आहेत. 50+ ऑनलाईन टेस्ट फक्त 299 रुपयामध्ये मिळेल. याकरता ज्ञानवंदना एज्युकेटर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली.
अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 9356256034 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपल्याकडे नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आहे, ते देखील आपण ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्हॉट डज पास स्टँड फॉर व्हेन ऑपरेटिंग अ पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर? पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर वापरताना पासचा अर्थ काय? तर पास म्हणजे काय? ऑप्शन ए पुल म्हणजे जे फायर एक्सटिंग्विशर असतं त्यामधली जी पिन आहे ती काढा. एम म्हणजे जे नोझल आहे ते आगीच्या दिशेने त्याला एम करा. त्यानंतर स्क्वीज म्हणजे काय की फायर एक्सटिंग्विशरचं जे पाठीमागचं हँडल आहे ते दाबा. आणि स्वीप म्हणजे काय, जेव्हा बाहेर कार्बन डायऑक्साईड किंवा असा जो एजंट बाहेर येईल त्यानंतर तुम्ही जे नोझल आहे ते इकडे तिकडे हलवायचे जेणेकरून आग विझेल. म्हणजेच काय, पुल, एम, स्क्वीज, स्वीप. पिन ओढा, लक्ष करा, दाबा आणि बाजूने फवारा करा. यानंतर पुढील प्रश्न, वेअर शुड दी नोझल ऑफ एक्सटिंग्विशर जनरली बी एम्ड? अग्निशामक यंत्राचा नोझल सामान्यतः कुठे लक्ष करावा? ज्वाळांच्या वरच्या भागाकडे, आगीच्या मुळाशी, छताकडे की फक्त धुराकडे? टेक्निकल क्वेश्चन आहे, ट्रिकी क्वेश्चन आहे. तर कुठे एम केला पाहिजे? तर आगीचं जे मूळ आहे त्या ठिकाणी त्याला एम केला पाहिजे जेणेकरून आग लवकर विझेल. पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ फायर ब्लँकेट? फायर ब्लँकेटचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू स्मूथर स्मॉल फायर्स. लहान आग झाकून ऑक्सिजनचा पुरवठा कमी करणे हा फायर ब्लँकेटचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा किंवा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला जॉईन केलं तरी चालेल. रीलच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडून तयारी करून घेत असतो. पुढील प्रश्न, व्हॉट शुड बी डन विथ अ फायर एक्सटिंग्विशर आफ्टर इट हॅज बीन डिस्चार्ज? फायर एक्सटिंग्विशर वापरल्यानंतर काय करावे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आवश्यकतेनुसार रिफिल किंवा बदलला पाहिजे. फायर एक्सटिंग्विशर वापरून झालंय म्हणजे तुम्ही ते फेकून देत नाही, ते परत त्या ठिकाणी रिफिल करावं लागतं म्हणजे तुम्ही परत त्याचा वापर करू शकता. यानंतर पुढे प्रश्न, व्हाय इज अ फायर एक्सटिंग्विशर प्रेशर गेज इन्स्पेक्टेड? फायर एक्सटिंग्विशर वरील प्रेशर गेज का तपासले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्यात योग्य दाब आहे का हे तपासण्यासाठी तो वापरला जातो. पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्रँच पाईप इन फायर फायटिंग? अग्निशमनातील ब्रँच पाईपचा कार्य काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पाण्याच्या जेटचा प्रवाह नियंत्रित व निर्देशित करणे. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज अ फोम ब्रँच पाईप युज्ड फॉर? फोम ब्रँच पाईपचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, अग्निशमन फोम तयार करून फवारण्यासाठी. प्रोड्युसिंग अँड अप्लाइंग फायर फायटिंग फोम. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं लक्षात घ्या. तुमचं एक लाईक याने आम्हाला मोटिवेशन मिळतं, त्यामुळे लाईक करायला विसरायचं नाहीये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व्हॉट इज द पर्पज ऑफ होज रील? होज रीलचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टू स्टोअर अँड डिप्लॉय अ होज कन्व्हिनियंटली. होज साठवून आवश्यकतेनुसार सहज वापरणे. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट शुड बी अवॉइडेड व्हेन ड्रॅगिंग अ चार्ज्ड होज? पाण्याने भरलेली होज ओढताना काय टाळावे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, शार्प एजेस दॅट मे डॅमेज दी होज. होज खराब करणाऱ्या धारदार कडा. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ सक्शन होज? सक्शन होजचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर आहे टू ड्रॉ वॉटर फ्रॉम सोर्स टू पंप. पाण्याच्या स्रोतामधून पंपाकडे पाणी खेचण्यासाठी याचा वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्ट्रेनर अटॅच टू अ सक्शन होज? सक्शन होजला जोडलेल्या स्ट्रेनरचे कार्य काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, टू प्रिव्हेंट डेब्रिज फ्रॉम एंटरिंग दी पंप. कचरा पंपात जाण्यापासून रोखणे हे याचं कार्य आहे. पुढील प्रश्न, व्हॉट इज द प्राइमिंग ऑफ फायर पंप? फायर पंपचे प्राइमिंग म्हणजे काय? तर लक्षात घ्या,
याचं जे कार्य काय असतं तर हवा काढून आवश्यकतेनुसार पंप व सक्शन प्रणाली पाण्याने भरणे. आपण जेव्हा पंपामध्ये पाणी टाकतो ना त्याला प्राइमिंग म्हटलं जातं, जेणेकरून सक्शन व्यवस्थित होऊ शकेल आणि पंप चालू होईल, हे याचं मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न, व्हॉट कॅन हॅपन इफ अ फायर पंप रन्स विदाउट ॲडिक्वेट वॉटर सप्लाय? फायर पंपला पुरेसा पाणी पुरवठा नसताना चालवल्यास काय होऊ शकते? तर योग्य उत्तर आहे पंपाचे नुकसान होऊ शकते, म्हणजेच ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, विच डिव्हाइस इज यूज टू कनेक्ट अ होज टू अ हायड्रंट आउटलेट? होजला हायड्रंट आउटलेटशी जोडण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, कपलिंग या ठिकाणी वापरलं जातं. यानंतर पुढील प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ डिवायडिंग ब्रिचिंग? डिवायडिंग ब्रिचिंगचा उद्देश काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए, टू डिवाइड वन होज लाईन इंटू टू और मोर लाईन्स. एक होज लाईनचे दोन किंवा अधिक लाईनमध्ये विभाजन करणे हे डिवायडिंग ब्रिचिंगचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे जो कंटेंट आहे तो तुम्ही घेऊन टाका. आज जो टॉपिक बघितला त्यावर आधारित आपल्याकडे 100 प्रश्न, तसेच तुमचे जेवढेही टॉपिक आहेत सिलेबसमध्ये ते सर्व टॉपिकचे मी प्रश्न नव्याने तयार केलेत. जुनेही प्रश्न आहेत, नव्याने तयार केलेले प्रश्न, असे 3000 प्लस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. आणि सर्व प्रश्न टॉपिक वाईज असतील, इंग्लिश मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. ज्यांनाही हवं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मला व्हॉट्सअप करा 9356566034. तुम्हाला सर्व पीडीएफ या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक, तर लाईक करायला या ठिकाणी विसरायचं नाहीये. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि दुसरं युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.